कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे बाप्पा असताना अनेक मान्यवर आमच्या भेटीला येतात, बाप्पाच्या भेटीला येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि त्या निमित्तानं त्या मान्यवरांशी एक अनौपचारिक संवाद सुद्धा होतो. आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेतृत्व, आक्रमक चेहरा अशा सुषमा अंधारे आपल्याकडे आलेल्या आहेत. बाप्पाचं त्यांनी काही क्षणापूर्वीच दर्शन घेतलं आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शास्त्रोक्त घेतलंय हा. आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी सुद्धा त्यानिमित्तानं मिळते. खूप खूप स्वागत. खूप छान वाटलं तुम्ही आलात, आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही असंही ऐकलं की लालबागच्या राजाचंही दर्शन घेऊन तुम्ही आलात. हो, मी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि आमचे सुधीर साळवीजी जे मानद सचिव आहेत ट्रस्टचे आणि ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचं निमंत्रण होतं आणि आय एम लकीएस्ट की मला आज छान असं अगदी मोकळं चाकळं दर्शन करायला मिळालं. सो मला वाटतं की बाप्पा नक्की आता माझ्यावर प्रसन्न आहेत आणि आमचा लोकसभेचा पेपर जसा एक मेरिट लिस्टमध्ये आला तसा विधानसभेचा पेपरसुद्धा आम्हाला फार सोपा जाणार आहे. नक्कीच. आमच्या ऑफिसमध्ये आल्यावर बाप्पाचं दर्शन घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान. महत्त्वाचं म्हणजे इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे, इतकं डिसेंट केलं आहे आणि मी खरं तर तुम्हाला कुणाला विचारलंच नाही की अरे तुम्ही का मोदक घेतला नाही. उकडीचा मोदक आहे म्हटल्यावर मी पटकन खाऊन घेतलं कारण भूकही लागली होती आणि उकडीचा मोदक म्हणजे माझा वीक पॉईंट होता. सो मी पटकन खाऊन घेतलेला आहे. सॉरी की मी तुम्हाला विचारलं नाही. पण खूप छान वाटलं आणि मंदार फणसे सर असतील किंवा विलास बडेजी असतील, तुमची आणि माझी नोकझोक झाली असली तरी तुम्ही सगळी माणसं ही फार प्रेमळ आणि सगळी अगदी घरातली कुटुंबातली माणसं आहेत. कारण मीडिया म्हणून मी कधीच या सगळ्या संपादक मंडळींकडे बघितलं नाही. ही सगळी माणसं एकेकाळचे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे छान वाटते एका वेगळ्या माझ्याच कुटुंबामध्ये येऊन बाप्पांचा हा सोहळा तुमच्यासोबत एक दिवस आरतीचा मला मिळणं ही मोठी गोष्ट आहे. खरं तुम्हाला पण असं बाईटवर आक्रमक पाहिलेलं ऐकलेलं आहे आम्ही. असं बोलताना खूप छान वाटतंय आणि अहो मी प्रेमळच आहे. मी सारखं सांगते की मी गरीब माणूस आहे. कशासाठी माझी इमेज अशी आक्रमक वगैरे केली कळत नाही मला. पण तुमच्याशी जर पॉलिटिकल काही नाही बोललो तर आम्हालाच राहणार नाही. काल तुम्ही एक मोठा गौप्यस्फोट केलात, किंबहुना असं म्हणालात की चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा त्या गाडीमध्ये होता, ती गाडीही त्याच्या नावावर आहे. आज ते समोर देखील आलंय. काय त्यानंतरच्या प्रतिक्रिया होत्या आणि आज जेव्हा ही बातमी नागपूरच्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या एका छोट्याशा कॉलममध्ये आली होती आणि काय बातमी आहे ही, भाजपचा असा कोण बडा नेता आहे की ज्याच्या मुलाने गाडीने उडवलं असं म्हणून मी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा मला लक्षात आलं की बावनकुळेंचा मुलगा होता. परंतु आधी तर असंच उडवून लावलं की ही गाडीच त्यांची नाही आहे किंवा ते त्यांचा संबंधच नाही आहे. मग जेव्हा दुपारी मी डिटेल्स काढले आणि तसे ट्विट केले तेव्हा सायंकाळी बावनकुळे असं म्हणाले की ओके पण निष्पक्ष चौकशी होईल आणि गाडी माझ्या मुलाची आहे, पण तो गाडीत नव्हता असं झालं. आता गाडी मिळाली पण तो गाडीत नव्हता. आज सकाळी पोलिसांनी स्वतः सांगितलं की तो गाडीत होता पण तो बॅक सीटवर होता. रावसाहेब दानवे म्हणाले तो बॅक सीटवर होता, पोलीस म्हणाले तो बाजूच्या सीटवर होता. मी खात्रीनं सांगते तुम्हाला, मी उद्या नागपूरला जाते आणि मी उद्या जाईपर्यंत तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असेल आणि तेवढे वाचवण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं. प्रचंड प्रचंड. कारण एकीकडे जे बावनकुळेजी असं म्हणताहेत की निष्पक्ष चौकशी व्हावी, कशी निष्पक्ष चौकशी होईल बरं? तुम्ही जितक्या ताठमानेने सांगताय की ती गाडी संकेतच्या नावावर होती, मग त्या गाडीतल्या माणसांसोबत, कारण इतर त्याच्यासोबत अजून 3 मित्र होते आणि तो एक, हे 4 लोकांनी, ड्रायव्हर नव्हता मध्ये, आधी मानकापूरला त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. मानकापूरमध्ये गाडीतल्या लोकांनी म्हणजे ज्या गाडीला धडक दिली प्रताप कामदार, या लोकांनी मारहाण वगैरे केली आणि त्याला पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला. तिथून संकेतने पळून जायचा प्रयत्न केला आणि पळून जाताना रामदास पेठमध्ये पुन्हा 3 गाड्या ठोकल्या आणि त्या 3 गाड्या ठोकल्या. त्याच्यामधली एक गाडी जी होती ती नागपूर प्रेस क्लबचा एक कर्मचारी जितेंद्र सोनकांबळेची गाडी होती आणि जितेंद्रमुळे ते प्रकरण थोडंसं पुढे आलं. पण मला आता जितेंद्र सोनकांबळेंच्या सुद्धा जीविताची भीती वाटते. जर यांचा खरंच हेतू प्रामाणिक होता तर माझा साधा प्रश्न आहे की FIR मध्ये गाडीचे डिटेल्स का आले नाही, ते डिटेल्स का केले नाही? दुसरी गोष्ट अशी की
वैद्यकीय तपासणी का केली नाही? कारण लाहोरी डान्स बार जो कॅबरे डान्स बार म्हणून फेमस आहे, हं, हं. त्या डान्स बारमध्ये हे चौघे लोक होते तिकडे. प्रत्यक्षदर्शी सांगतात. तिकडनं ते बाहेर पडले. मद्यधुंद अवस्थेमध्ये ते बाहेर पडलेले होते. आणि या सगळ्यांमध्ये मग यांची वैद्यकीय तपासणी का केली नाही? तर पोलिसांचं अजब त्याच्यावरचं स्पष्टीकरण आहे. ते असं म्हणतात, की तो गाडी चालवत नव्हता. बरं, तो चालवत नव्हता. मग तुम्ही मेडिकल किती लोकांचं केलं? 2 लोकांचं केलं. का? एकाचंच करायला पाहिजे होतं जो चालवत होता. तुम्ही दोघांचं केलं. दोघं गाडी चालवत होते का? जर तुम्ही दोघांचं मेडिकल करता, तर तिसऱ्या संख्येचं तुम्ही का करत नाही मेडिकल? मला फक्त यातनं एक गोष्ट सांगायची आहे, की कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपचे नेते नाही, तर राज्याचे गृहमंत्री आहेत. कृपया त्यांनी समजून घ्यावं. प्रत्येक वेळेला प्रश्न विचारल्यावर यावर राजकारण करू नका, त्यावर राजकारण करू नका, असं म्हणून त्यांनी पळवाट काढू नये. ते असं म्हणाले. त्यांनी वास्तव काय ते समजून घ्यावं. आणि विकास ठाकरेंचं पण खरं तर काँग्रेसच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी संकेत बावनकुळेला वाचवणं मी समजू शकते. पण काँग्रेसच्या माणसाने असं बोलणं हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मी त्याची माहिती घेतल्यावर मग मला असं कळलं, की त्याच्यातला जो एक मुलगा आहे अर्जुन काहीतरी हा आडनाव आहे त्याचं, तर याचं कोणीतरी संबंधित आहे. आणि विकास ठाकरे असतील किंवा हे सगळे नागपूरमधलं स्थानिक राजकारण फार खेळीमेळीचं करणारे लोक आहेत. त्यामुळे विकास ठाकरेंकडून काही मला फार अपेक्षा नाही आहेत आणि मला काही त्यांच्यावरती फार टिप्पणी पण करायची नाही. आणि सगळ्यात या सगळ्यामध्ये राजकारण जे होतंय ते बाजूला ठेवलं तरी कुणाचा जीव गेल्यावरच अशा गोष्टींची त्यातले जे आत्ता इंज्युअर्ड आहेत ते सिरियस आहेत. आणि जर एकीकडे निष्पक्ष म्हणताय, तर बावनकुळेंनी अजून ही माहिती का बाहेर येऊ दिली नाही, की जे सिरियस असणारे 2 इंज्युअर्ड आहेत, हो. जे जखमी आहेत, ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते अजूनपर्यंत बाहेर येऊ दिलेलं नाही. आणि जितेंद्र सोनकांबळेवरही प्रचंड दबाव आहे. याही गोष्टी विचार करण्याचा. आज एक विषय चर्चेत आलाय. मोहन भागवत असं म्हणाले की शिवरायांची समाधी ही टिळकांनी शोधून काढली. तर त्याच्यावर भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली आहे, वडेट्टीवारांनीही आरोप केलेले आहेत. तुमची प्रतिक्रिया? हा मुद्दा फार जुना आहे बरं का. आणि यावर मी मागेही एकदा मला वाटतं एका लाईव्ह डिबेटमध्ये पण बोलले होते. मुळात क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाल काय आहे तो पहिल्यांदा आपण समजून घ्या आणि टिळकांचा कार्यकाल काय समजून घ्या. आणि ही गोष्ट शोधल्याने टिळकांची उंची कमी होत नाही किंवा टिळक कुठेही खुजे दिसणार नाहीत. पण निष्कारण असे कुठले तरी वाद काढून महापुरुषांचं कंपॅरिझन करणं आणि एक महापुरुष छोटा दुसरा महापुरुष मोठा असं करणं, मला वाटतं यालाच संघनीती म्हणतात. यालाच भाजपचं गलिच्छ राजकारण म्हणतात, की जे त्यांच्या राजकारणातून जे आम्हाला सांगतात की राजकारण करू नका, आम्ही पीडितांबद्दल बोलल्यावर, आणि जे महापुरुषांच्या मध्ये सुद्धा तुलना, स्पर्धा, ईर्ष्याभाव, कारण या सगळ्या बोलण्याने महापुरुषांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ओघाने येणार आहेत. सो हे वाईट आहे. इतिहासानुसार क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचे सगळे संदर्भ ग्रंथ जरी तपासले, त्यांचा एकूण जीवन कालखंड जरी बघितला, तरी हे स्पष्ट आहे की पहिलं शिवस्मारक जे आहे ते क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढलं. पण असं म्हटल्याने टिळकांचं महत्त्व कमी होतं असं अजिबात नाही. खरं. मला आत्ता जो मराठा आरक्षणासंदर्भात जी चर्चा सुरू आहे, मनोज जरांगेंनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्याविषयी बोलतं करायचं आहे तुम्हाला. त्याच्या संदर्भातले माझे 2 प्रश्न आहेत. एक तर हे मराठा आरक्षण लावून धरणं मनोज जरांगेंचं आहे, ते आंदोलन आता भरकटलंय का? एक. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गेली इतके वर्ष या संदर्भातली म्हणजे मागचा 1-1.25 वर्ष मनोज जरांगे जी धडपड करत आहेत, तर आता त्यांच्याच पठडीतले म्हणा, त्यांच्याच गटातले बाहेर येऊन त्यांच्यावर आरोप करतायत मनोज जरांगेंवर. तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आंदोलनाचं एक शास्त्र असतं. आंदोलन इमोशनल टूलवर उभं राहते की एक्सपेरिमेंटल टूलवर, या गोष्टी खूप मॅटर करतात आंदोलनाला यशस्वी करण्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की आंदोलनाच्या शास्त्रामध्ये आंदोलनाची जी घटक असतात त्यांच्यात एकवाक्यता असणे, एकोपा असणे आणि एक वैचारिक त्यांची लेवल एकत्रित असणे हे फार गरजेचं असतं. तिसरी गोष्ट अशी की वैचारिक एकवाक्यता जरी असली तरी आम्ही सुरुवात कुठून केली आहे आणि आम्हाला पोचायचंय कुठं, तर तो टार्गेट पॉईंट सुद्धा माहिती असला पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं आहे. यावर मी याच्या आधी सुद्धा खूप वेळा बोलून झालेलं आहे.
आपल्याला माहिती असेल तर मी सन्माननीय भुजबळ साहेबांना एक अनावृत्त पत्र लिहिलं होतं आणि तेव्हाही म्हटलं होतं की सर, आपण इंडिव्हिज्युअल चर्चा नको करूया, कोणीच व्यक्तिगत पातळीवर जाऊ नये. आणि लोकसभेचं अधिवेशन सुरू होताना त्याच्या पहिल्या दिवशी मी स्वतः ही भूमिका पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या वतीने मांडली होती की दरवेळेला तुम्ही आम्हाला विचारताना की आमच्या पक्षाची भूमिका काय आहे, आमच्या पक्षाची भूमिका काय आहे, तर जर खरंच भाजपची आरक्षण देण्याची नियत असेल तर भाजपने लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडावा आणि आमची भूमिका काय आहे ती चेक करावी. हा आमचा क्लिअर कट त्याच्यातला स्टँड आहे. याला जोडूनच अजून एक उत्तर मी आपल्याला दिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब धादांत म्हणजे फेक नरेटिव्हचं सगळ्यात मोठं महानिर्मिती केंद्र कोण असेल तर ते स्वतः देवेंद्र फडणवीसचे आहेत. ते असं म्हणाले की आरक्षण फक्त 10 वर्षांचं होतं आणि वाजपेयी मोदी यांनी ते आरक्षण त्याची मर्यादा वाढवलेली आहे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज पर आर्टिकल 340, 341, 342 जे आपल्याकडे रिझर्वेशनची कलमं आलेली आहेत, यात जे आरक्षण सांगितलं त्यात राजकीय आरक्षण फक्त 10 वर्षाचं होतं, सामाजिक शैक्षणिक अमर्यादित होतं. हे जे राजकीय आरक्षण 10 वर्षांचं होतं ते वाढवण्यासाठी पार्लमेंटमध्ये कुणाचं तरी बहुमत असणं गरजेचं होतं. 50ला सरकार पहिल्यांदा स्थापन झालं, 52ला निवडणुका झाल्या आणि त्यानंतर 60ला म्हणजे 10 वर्षाचा स्पॅन संपला. 60ला भाजपची सत्ता होती का ताई? मग आरक्षण कोणी वाढवलं? 70ला भाजपची सत्ता होती का? 80ला भाजपची सत्ता होती का? म्हणजे फडणवीस साहेब किती खोटं बोलू शकतात हे सप्रमाण मी नुसत्या एका उदाहरणावरून आपल्याला सांगितलं. त्यामुळे आरक्षण या प्रश्नावरती भाजपला कधीही तोडगा काढायचा नव्हता किंवा आत्ताही काढायचा नाहीये. भाजप जाणीवपूर्वक या सगळ्यांमध्ये एक लोकांचे जाती जातीचे कंपार्टमेंट तयार करू पाहते आणि ते होत नाहीयेत. प्रॉब्लेम हा आहे की हा महाराष्ट्र इतका कणखर आहे, याचं टेक्स्चर इतकं चांगलं आहे की यांनी कितीही प्रयत्न केले तर जाती जाती दंगे होत नाहीत. मग काय होतं की यांचे जे 4 बाराने लोक आहेत, जे असे कोकणातून इकडून तिकडून आयात केलेले बाडगा अधिक कडवा असतो म्हणतात, ते हे असे 4 बाराने लोक ना मग जातीवर धर्मावर येतात आणि गलिच्छ पद्धतीचं राजकारण करतात जेणेकरून सांप्रदायिक दंगली झाल्या पाहिजेत. आणि ही भाजपची नीती आहे. भाजपला आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही. आरक्षण प्रश्न सोडवायचा असता तर देवेंद्रजींनी म्हटलं असतं, नितेश राणे तुम्ही गप्प बसा, दरेकर तुम्ही बोलू नकात, राजेंद्र राऊत तुम्ही बोलू नकात. काय म्हणणं आहे मराठा आंदोलकांचं, जरांगेंचं आणि काय म्हणणं आहे ओबीसीच्या आंदोलकांचं, चला दोघे जण या समोरासमोर बसा. असं करत नाहीत फडणवीस. पण महायुती असं म्हणते की मवियाच्या काळामध्ये आरक्षण घालवलं, जे आम्ही देऊ करत होतो ते घालवलं. काय ताई, अहो आरक्षणाच्या संबंधात तेच म्हटलं की फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र म्हणजे आमचे देवाभाऊ आहेत. लक्षात घ्या की अहो याच्या संबंधाने निर्वाळा कोणी दिला? 50% पुढे आरक्षण जाणार नाही हा इंदिरा साहनींचा खटला. त्याच्यामध्ये 90 परिशिष्ट उघडायचं असेल तर काय करावं लागेल? पार्लमेंटमध्ये आपल्याला 2/3 मेजॉरिटी घ्यावी लागेल आणि ही 368C ची मेजॉरिटी करावी लागेल. ती मेजॉरिटी करण्यासाठीचं आत्ता संख्याबळ कुणाकडे आहे? जर आपल्याकडे अशी सिस्टीम आहे की सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला आणि तो बदलायचा असेल तर पार्लमेंटमध्ये दुरुस्ती पाहिजे आणि पार्लमेंटने एखादा निर्णय घेतला आणि तो घटनाबाह्य ठरवायचा असेल तर न्यायालय. दोघं इक्विव्हॅलंट आहेत. आत्ता जर सर्वोच्च न्यायालयाने नाही म्हटलंय आणि तुम्हाला ते बदलायचे तर पार्लमेंटमध्ये कायदा करावा लागेल आणि पार्लमेंटमध्ये खासदार कुणाचे? भाजपचे. म्हणजे फडणवीस किती खोटं बोलतात बरं. मला खाली तुम्हाला सांगू का, केसरकर, दरेकर, शेलार, नितेश राणे यांच्यावर काहीच बोलायचं नाही. कॉप्या करून पास झालेल्या लोकांवर आपण काय बोलायचं ताई? तर त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही. बट जे स्वतःला चाणक्य समजतात, माझ्या भाषेत ते गावठी चाणक्य आहेत, पण अशा चाणक्य समजणाऱ्या स्वयंघोषित माणसाने तरी खोटं बोलू नये ना. पण आता तुम्ही प्रयत्न करा ताई आणि इथे देवाभाऊंना बसवा, मी इथे बसते आणि त्यांनी आरक्षणावर चर्चा करावी. माझं काही म्हणणं नाहीये आणि अजिबात भांडणार नाही मी. त्यांना शांतपणे कलम बाय कलम अगदी शिकवणी वर्ग व्यवस्थित घेईन. पण तुम्ही आता महाराष्ट्रभर फिरता आहात, तुम्हाला असं जाणवतं की मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगेंनी आवाज महाराष्ट्रातल्या लोकांना दिल्यानंतर एक फूट पडल्याचं चित्र वाटतंय तुम्हाला? दुही निर्माण झाली आहे या सगळ्यामुळे, ओबीसी मराठा असं काही चित्र दिसतंय तुम्हाला? नाही, काय होतं ना की मी म्हटलं ना की आंदोलनाचं एक शास्त्र असतं, परंतु कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट जर इतका म्हणजे
स्वतःला शारीरिक क्लेश सहन केले, मानसिक क्लेश सहन केले आणि काही करून सरकार लक्षच देत नाही आहे, तर त्यावेळेला बऱ्याचदा काही अघटित गोष्टी घडू शकतात किंवा घडतात. म्हणजे आपण बघितलं असेल की बदलापूरमध्ये एक एफ-आय-आर करण्यासाठी जर 7 तास आम्हाला थांबावं लागत असेल, तर सरकार काय गेंड्याच्या कातडीचं आहे. सरकार जाणीवपूर्वक मला मनोज जरांगेंपेक्षा सुद्धा आणि ओबीसी आंदोलकांपेक्षा सुद्धा सरकारच्याबद्दल आक्षेप आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही. सरकार आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस बाळगून आहे आणि त्याची एक नाही, मी असंख्य उदाहरणं आपल्याला देऊ शकते. बारसू रिफायनरीच्या आंदोलकांशी चर्चा करण्यापेक्षा अश्रुधूर लाठीचार्ज तिकडे केला. बदलापूरचं आंदोलन हाताळण्यापेक्षा अश्रुधूर लाठीचार्ज केला. आळंदीला वारकऱ्यांची गर्दी कंट्रोल होत नव्हती, डायरेक्ट लाठीचार्ज केला. मराठ्यांवर तेच केलं. सरकारला आंदोलनाचं शास्त्र कळत नाही, सरकारला आंदोलकांचं मानसशास्त्र कळत नाही, सरकारला सामाजिक मानसशास्त्र कळत नाही आणि प्रश्न हाताळणं त्यांना जमत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण आता हे सगळं चित्र आपण महाराष्ट्राचं बघतोय. यामध्ये विधानसभा निवडणुका अगदी काही 2 महिन्यांवर येऊन ठेपल्यात. असं असताना महायुतीची जागा वाटपाची चर्चा आहे. त्यांच्यात काही ना काहीतरी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या जागा मागण्यासाठी हे करून बसलाय. तुमच्याकडेही तशीच परिस्थिती आहे? थोडं 19-20 भांडणं वाद पुढे येत नाहीयेत, पण जागा वाटपावरून नाही, आमच्याकडे ना एक तर जॉईंट फॅमिली आहे. महाविकास आघाडी ही जॉईंट फॅमिली आहे. त्यामुळे आमच्यात काही असेल तरी ते अतिशय बंद खोलीमध्ये आणि खूप सामंजस्याने बोललं जातं. मुळात आमच्याकडे थोडे संस्कारी लोक आहेत. बुजुर्गांचा मान वगैरे राखायचं, जसं किंवा पवारसाहेब ज्येष्ठ आहेत किंवा उद्धवसाहेब ज्येष्ठ आहेत, ते बोलतील, बघ आपण ऐकू, जास्त बोलायचं नाही त्याच्यामध्ये. महायुतीमध्ये काय झालंय ना, अशी बजबज पुरी झाली आहे. म्हणजे कधी तिकडून रामदास कदमांनी पाक म्हणजे तुझं थोबाड फोडीन म्हणायचं, तर त्याच वेळेला इकडून दरेकरांनी सांगायचं काय आमच्याकडे हात नाही आहे का, तर त्याच वेळेला इकडनं नितेश राणेने लायकी काढायची, तर तिकडे मिटकरीने अजून काही करायचं आणि कोणाचं कोणाला पायपोस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघंही ठामपणे असं म्हणायलाच तयार नाहीत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. न म्हणू देत की, पण त्यावर आम्ही कुठे आक्षेप घेतलाय? मला काय म्हणायचे, ते म्हणाले नाही, ओके, हरकत नाही, पण ते म्हणाले नाही ही गोष्ट आम्हाला पटली नाही असं आम्ही जाहीर बोललोय का? ते म्हणाले नाही या गोष्टीला आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय का? नाही. अगर मियाँ बीवी राजी है, ठाकरे पवार राजी है, तो फडणवीस काजी क्यों नाराज है? आमचा साधा प्रश्न आहे. पण 3 पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये का मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाहीये, निश्चित होत नाही किंवा तो समोर आणून निवडणुका लढवू असं का होत नाहीये? नाही, आता बघा, मी फील्डवर फिरते आणि मी रोज फील्डमध्ये आहे, रोज एका जिल्ह्यामध्ये जाते. लोक असं म्हणतात की उद्धव ठाकरे साहेब हा मुख्यमंत्री पदाचा सुयोग्य चेहरा असेल, किंबहुना उद्धव साहेब जर चेहरा असेल तर अजून जास्त लोक महाविकास आघाडीकडे, म्हणजे आत्ता तर आहेत, पण त्याच्याही पेक्षा अजून खूप अधिक पटीने लोक महाविकास आघाडीकडे येतील. आता या गोष्टीवर पवार साहेबांचं आणि काँग्रेसचं जे काही म्हणणं असेल ते अजून त्याच्यावरती विचार करतील. पवार साहेबांनी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर, आम्ही एक भूमिका मांडली की निवडणुकीच्या आधी करा. आता आम्ही असं भूमिका मांडायला काही कारण होतं, कारण भाजपसोबत जे झालं, आमचं काय झालंय, आम्हाला दूध इतकं पोळलंय की आता ताक काय, आम्ही लस्सी सुद्धा फुंकून पिणार, हे आमचा फंडा आता ठरलेला आहे. खरं तर लोकसभेमध्ये एक जागा कुठे आणि काँग्रेसला मिळालेल्या 2 आकडी जागा कुठे, म्हणजे आधीची लोकसभेची निवडणूक आणि आत्ताची, असं चित्र असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. म्हणजे ही शिवसेना आणि ती शिवसेना अशी तुलना करायची झाली तर आता विधानसभेच्या निवडणुकांच्या जागा वाटपाच्या वेळेला याचा सुद्धा विचार होईल. म्हणजे जेवढं काँग्रेसने स्वतःला सिद्ध केलंय किंवा काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्या तुलनेमध्ये शिवसेनेने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. आता याच्यामध्ये ना, यावर आधी उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की प्राजक्त माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी, पण फुले शेजारी पडली तरी आमची काही हरकत नाहीये. आम्ही म्हणजे मधुबन खुशबू देता है, जीना उसका जीना है जो औरों के लिए जीता है, या स्टाईलने आमचं सगळं आत्ता चाललेलं आहे. आत्ता आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे, काँग्रेस, शिवसेना, UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर एनी हाऊ आम्हाला या राज्यातलं, आधी आम्ही देशात हलवलंय ते,
बऱ्यापैकी हलवलंय. आता त्यांना एनडीए म्हणावं लागते, मोदी म्हणावं लागत नाही. आणि आत्ता आमच्या समोरचं आव्हान आहे की आम्हाला महाराष्ट्रातून ही हुकुमशाही वृत्ती संपवायची आहे. सो तो अजेंडा फार मोठा आहे. त्यासमोर हे इश्यूज छोटे आहेत. पण यात जर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, अंडरलाईन केली असेल, तर ती ही की काँग्रेसचे किंवा एनसीपीचे किंवा आमचे सगळे नेते सांगतायत की आमच्याकडे कुणीही मोठा भाऊ नाही आणि छोटा भाऊ नाही. याचा अर्थ असा की समसमान आम्ही सगळे आहोत, म्हणजेच जागा वाटप सुद्धा समसमान होईल, याचा तो एक मतितार्थ आहे आणि निश्चितपणे त्यानुसार पुढे जाते. हो. अगदी शेवटचे 2च प्रश्न. एक तर तुम्हाला असं वाटतं की या विधानसभेला तुम्हाला म्हणजे महाविकास आघाडीला यश मिळेल, जिंकून याल तुम्ही? ताई खात्रीने सांगते, सरकार येणार, बाप्पा आहेत, आशीर्वाद आहे आणि लोक प्रचंड त्रस्त आहेत. लोकांना आत्ता काय हवंय बरं? अतिवृष्टी झाली आहे, प्रचंड लोकांचं नुकसान झालंय. मी मराठवाड्यातली आहे, मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. सो अतिवृष्टीमध्ये आम्ही अक्षरशः म्हणजे आता परेशान झालो की कसं जगणार आहोत. दुसरीकडे महिला कुठेच सुरक्षित नाही आहे. म्हणजे त्याचा रेशो इतका आहे की दिवसाला 10-5 घटना कानावर येतात महिलांच्या संबंधाने आणि सरकार प्रचंड सिलेक्टिव्हली वागतं. महिला आयोग वगैरे ह्या तर सगळ्या अंधश्रद्धा आहेत, म्हणजे काही अस्तित्वातच नाही आहे ते काही. सरकारला या सगळ्या गोष्टींकडे बघायला वेळ नाही आहे. कालचं एक पत्र आहे, म्हणजे मी अजून ते ट्विट करायचं थांबवलंय, अच्छा. की होमगार्डचे मानधन दिले नाही आणि सरकारने लेखी कळवले की लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला तिकडे पैसे देणं गरजेचं आहे. हे फार वाईट आहे की तुम्ही तुमच्या मतांच्यासाठी तुम्ही योजना करा, आणि योजना तुम्ही करायला आम्हाला ही हरकत नाही. ब्रेकिंग न्यूज देताय. तुम्ही उद्या करणारा ट्विट पण आम्हाला आजच ब्रेकिंग न्यूज मिळेल. ही म्हणजे सरकारला काय योजना आणायच्या त्या आणाव्या. माझ्या बहिणींना 1500 मिळत असतील तर काही हरकत नाही हो, चांगलीच गोष्ट आहे. पण अरे पण त्यांना 1500 देताना त्यांच्या कुटुंबात नोकरी करणारा कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, पोलीस असेल, शिक्षक असेल, मेडिकलला जाणारा स्टुडंट, त्याची फीस आता 25 लाख रुपये भरावी लागते अशी परिस्थिती झालेली आहे. सारथी बार्टीची पोरं आहेत, त्यांचं तुम्ही रिसर्चचे पैसे दिलेले नाही आहेत. कितीतरी गोष्टी आहेत. आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, पोलिसांचे भत्ते आहेत, त्यांचे पैसे थांबवू नका. त्यांचे पैसे थांबवलेले आहेत. आरोग्य सेवकांची भरती तुम्ही केलेली नाही. तलाठी भरतीमध्ये तुम्ही घोळ घातलेला आहे. MPSCवरचा ताण कमी करायचा म्हणून तुम्ही आउटसोर्सिंगनं परीक्षा घ्यायची ठरवली आणि टेंडर ज्या लोकांना दिले त्या लोकांनी आत्तापर्यंत जेवढ्या एकूण परीक्षा घेतल्या त्यातले 70% परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. ह्या गोष्टीकडे कोण बोलणार? तर या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर निश्चितपणे मी सांगते की 3 महिन्यात सत्ता बदल होणार आहे आणि सत्ता बदल झाल्यावर बाप्पांच्या कृपेने जेव्हा देवाभाऊ असे माझ्या समोरच्या बाकावर असतील आणि मी इकडे बाकावर असेल आणि त्यावेळेला न्यूज 18ला ते सगळं वार्तांकन करण्यात एक वेगळी मजा असणार आहे. तुम्ही असं म्हणालात की दोघंही समोरासमोर बाकावर असाल, होय. तर मला याच मुद्द्याकडे यायचं होतं. तुमचा नाही पण ते विरोधी बाकावर असणार आहेत. नाही असू देत, पण तुम्हीही बाकावर असाल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमच्या प्रवासासंदर्भातला प्रश्न मला शेवटचा विचारायचा होता की खूप सारा संघर्ष झाला. संघर्षाचा जो काळ शिवसेनेचा होता त्यात तुम्ही हिरिरीनं पुढे आलात आणि महिला विंग पूर्ण शिवसेना पुढे ताकदीनं नेण्याचा प्रयत्न केलात. मग तुमची स्वतःची अपेक्षा नसेल, तुम्ही ती कधी बोलून नाही दाखवणार, पण असं वाटतं की कुठेतरी आपल्या या श्रमाचं फळ आपल्याला मिळावं आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे देतील? मला असं वाटतं की ठाकरेंनी अनेक लोकांचं आयुष्य बनवलं. म्हणजे ज्यांना कोणी गल्लीबोळात ओळखत नव्हतं, आज त्यांची सह्याद्री वर्षावर वावरण्याची ऐपत ही ठाकरे कुटुंबाने मातोश्रीने तयार केली. आणि म्हणजे ते म्हणतात ना, ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है. म्हणजे नीलम गोरेंसारख्यांना जर ते 4 वेळा देऊ शकतात तर ते ऐसे वैसों को दिया हेच कार्यक्रम आहे, काही विषयच नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत, हा एक भाग. पण व्यक्तिशः जर मला विचाराल तर माझं असं म्हणणं आहे की मी संघटनात्मक बांधणीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आणि एका मतदारसंघात अडकून राहण्यापेक्षा आज माझी गरज संपूर्ण राज्यभर प्रचार दौऱ्यासाठी जास्त आहे. सो मी राज्यातल्या जास्तीत जास्त जागांवरून माझे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले पाहिजे. वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि पुन्हा एकदा आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसमोर हे सांगितलं पाहिजे की फक्त बाईट पुरतं बोलणाऱ्या सुषमा अंधारे याच्या व्यतिरिक्त आज सुषमा अंधारेंशी भेटता आलं, बोलता आलं, मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल. थँक्यू. आपण
बाप्पाच्या चरणी ही अपेक्षा करूया की त्यांच्या कष्टाचं चीज हो, त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत. धन्यवाद. नमस्कार. गणेशोत्सवाचा सगळा काळ सुरू आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमच्याकडे बाप्पा असताना अनेक मान्यवर आमच्या भेटीला येतात, बाप्पाच्या भेटीला येतात, दर्शन घेत आहेत आणि त्या निमित्तानं आमचा त्या मान्यवरांशी एक अनौपचारिक संवाद सुद्धा होतो. आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेतृत्व, आक्रमक चेहरा अशा सुषमा अंधारे आपल्याकडे आलेल्या आहेत. बाप्पाचं त्यांनी काही क्षणापूर्वीच दर्शन घेतलं आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत घेतलं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी सुद्धा त्यानिमित्तानं मिळते. खूप खूप स्वागत. खूप छान वाटलं तुम्ही आलात, आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही